नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. अजित पवारांचा पुरता पोपट करून टाकायचा हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवलेलं दिसतच आहे. म्हणजे अगदी स्पष्टपणे समोर येतंय की अजितदादांना अक्षरशः जेरीला आणायचं आहे. महाविकास आघाडीच्या बुलंद तोफ ज्या आजकाल नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर देखील टीका करू लागल्यात. म्हणजे माणसं बघत नाहीत की आपली राजकीय उंची किती, आपली राजकीय झेप किती हे बघत नाहीत, पण उगाच कोणावरही बोलत सुटतात. सुषमा अंधारे आमच्या वर्गमैत्रीण, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आहे, पण त्या करतात. आणि त्या करतात हे आमचे माध्यम सुद्धा दाखवतात. चला जाऊ द्या, प्रत्येकाची आपापली इच्छा, आपापली क्षमता आणि माध्यमांची सुद्धा कोणाला मोठं करावं हे ओळखण्याची आपापली कुवत. दर्जानुसार आपलं काम करत असतात लोक, करू देत बिचारे. सुषमा अंधारेंनी या प्रकरणामध्ये एक मोठा प्रश्न विचारलाय, खूप मोठा प्रश्न अजितदादाच्या प्रकरणामध्ये. त्या म्हणतात अजित पवारांच्या या नाट्याची स्क्रिप्ट, आता स्क्रिप्ट असते नाटकाची किंवा फिल्मची, म्हणजे सुषमा अंधारेंना म्हणायचे की अजित पवारांचं झालं जे नाटक होतं ती फिल्म होती आणि त्या फिल्मची स्क्रिप्ट कोण नेमकी लिहिली आहे, नेमकी कोण लिहिली आहे, कोण आहे हा रायटर, स्क्रिप्ट रायटर ज्यानं हे सगळं अजित पवारांचं नाराजी नाट्य घडवून आणलं. याची कल्पना फडणवीसांना कदाचित असावी असं त्या म्हणाल्या. कदाचित देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असल्यामुळं त्यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना असावी असं मला वाटतं, असं त्यांना म्हणायचं असावं. आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं की हो, लगेच इन्स्टंट. जे सुषमा अंधारेंनी विचारायचा अवकाश, या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळून गेलं. आणि दुसरे बुलंद तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे यात बोलते झाले. त्यांचं नाव अमोल मिटकरी, बरोबर आहे ना, मी नाव घेतलेलं. ते म्हणाले अमोल मिटकरी की ही सगळी पवारांची नियोजित खेळी होती. सुषमा अंधारे विचारल्या स्क्रिप्ट कोणाची, मिटकरी बोलले ही सगळी पवारांची नियोजित खेळी होती. म्हणजे सुषमा अंधारे, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंट्रोड्यूस केलेल्या, हे माझं वाक्य खरं आहे की खोटं हे सुषमा अंधारे स्पष्टपणे सांगतील. सुषमा अंधारेंनीच अमोल मिटकरींना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इंट्रोड्यूस केलं, पवारांच्या जवळ नेऊन बसवलं. याच मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर सुषमा अंधारेंचा विधान परिषदेचा पत्ता कट केला आणि तिथे आपला नंबर लावून घेतला. सुषमा अंधारेंची राष्ट्रवादीमध्ये जी अस्वस्थता होती ती हीच होती. त्यांनी मिटकरींना पवारांच्या जवळ नेऊन बसवलं, मिटकरी लिस्टमध्ये गेले, आमदारांच्या बनून गेले. त्यांनी त्या गायक शिंदेंना पवारांच्या जवळ नेऊन बसवलं, 12 आमदारांच्या यादीत त्या शिंदेचं नाव लागून गेलं. सुषमा अंधारे बिचाऱ्या राहिल्या तशाच. दोनदा आमदारकीची संधी हुकल्यावर त्या पवारांच्याकडे गेल्या, म्हणाल्या प्रभू माझं काय काम. प्रभू म्हणाले तू ज्या कामासाठी या पृथ्वी तलावर आली आहेस ते कर, तू उद्धव ठाकरेंचा उद्धार कर. आणि त्या तिकडे गेल्या. मग त्याने ते शिवबंधन बांधून घेतलं. आता सुषमा अंधारेंनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अमोल मिटकरींनी देऊन टाकलं आणि अमोल मिटकरी म्हणाले की ही पवारांची नियोजित खेळी. आता बिचाऱ्या सुषमा अंधारेंना हे सगळं फडणवीसांच्या बोकांडी टाकायचं होतं, ते जमलं नाही. मिटकरी साह्यार्थ धावून आले देवेंद्र फडणवीसांच्या आणि म्हणाले की ही पवारांची नियोजित खेळी होती. बरं चला, खेळी कुणाची, खेळी पवारांची. या खेळी कोण खेळल्या असतील आणि का खेळल्या असतील या प्रश्नाची उत्तरं तर आपल्याला मिळायला हवीतच ना. हे तर स्पष्ट आहे की मिळायला हवीत. सुषमा अंधारेंच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा विचार करूया. ट्विट केलं पहिल्यांदा अंजली दमानी यांनी. त्या म्हणाल्या की सुप्रीम कोर्टात निकाल वेगळाच लागणार आहे, तिथे शिंदेंना फटका बसणार आहे आणि या फटक्यानंतर अजित पवार प्लॅन बी म्हणून भाजपचा समोर येणार आहेत आणि प्लॅन बी म्हणून अजित पवार भाजपाला पाठिंबा देतील, सहभागी होतील नाही, भाजपला पाठिंबा देतील आणि अजित पवार सरकारमध्ये इन होतील. अंजली दमानी यांनी ट्विट केलं. यात फायदा कोणाचा, अजित पवारांचा, भाजपचा, कशाचा? बरं, मला एक कळत नाही, भाजपला गुदगुल्या व्हायला म्हणजे अंजली दमानी यांनी ट्विट केलं की भाजपला वा 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 आपल्याकडे अजितदादा यायला तयार आहेत,
असं म्हणायला कोणता मूर्ख गुदगुल्या करून घेईल स्वतःला अशा? म्हणजे मोठ्या नवसानं उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं 2.5 वर्षानंतर. आमचं सरकार 5 नाही 25 चालणार, 5 नाही 25 चालणार, या दाव्यानंतर ते 25 मध्ये टिंब घातलं 2 आणि 5च्या मध्ये. 25च्या मध्ये 2 आणि 5च्या मध्ये एक टिंब घातलं, ते 2.5 होतं ना. म्हणजे 25च्या ऐवजी एक टिंब इकडं सरकवलं, मध्ये घातलं, आणि टिंब घातल्यावर या टिंबामुळे सरकार गेलं पडून. मोठ्या कष्टाने एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्या ताब्यात घेतली. ते फडणवीसांच्या सोबत गेले, त्यांना सगळ्यांचं सहकार्य मिळालं. आता त्या शिंदेंचं सरकार पडणार आहे असं सांगण्यात भाजपचा फायदा आहे की नुकसान, हे आपण स्पष्ट करायला पाहिजे. शिंदेंचं सरकार पाडण्याचा विचार, पडण्याचा विचार भाजपच्या स्वप्नात तरी येईल का, हे जरा विचार करायला पाहिजे. हा, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचंय वगैरे वगैरे या सगळ्या वल्गना केल्या जाऊ शकतात. व्हायचं असतं तर तेव्हाच झाले असते. हे सरकार पाडण्याचा विचार भाजपच्या मनात येणं शक्य नाही. मग प्लॅन बीचा विचार काय करायचा, हा प्रश्न आहे. त्यामुळे हे असलं काही विचार करण्यात काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे यात मला भाजपचा काही फायदा या चर्चा वाढण्यात दिसत नाही. त्यामुळे भाजप हे करण्यात सक्सेसफुल ठरेल असं मलाही वाटत नाही. पुढे आता आणखी फायदा कोणाचा आहे? जर अमोल मिटकरींचं वाक्य खरं समजलं की ही नियोजित खेळी होती, तर फायदा कोणाचा आहे? जर पवार कोणतीही खेळी नियोजन करून करत असतील, किती नियोजन करतात पवार, कधी भाजपला पाठिंबा देतात, कधी सेनेला पाठिंबा देतात, कधी मोदींना पाठिंबा देतात, कधी अदानीला छान म्हणतात, किती नियोजन असतं ते, काय भन्नाट स्क्रिप्ट असते. अनेकांच्या पार्श्वभागात पाणी सोडण्याचे उद्योग असतात ते, अनेकांच्या. आता पवारांनी ही खेळी खेळली असं गृहीत धरलं तर काय काय होणार आहे बघा. अजित पवारांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळं अजित पवार सर्वमान्य नेते होऊ शकतील का राष्ट्रवादीत, किंवा राष्ट्रवादीमध्ये सतत नाराज होणाऱ्या अजित पवारांच्याकडे नेतृत्व देण्यापेक्षा सुप्रियाच्याकडे दिलं जावं अशी संधी शरद पवारांना मिळणार आहे. 1. नंबर 2, उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये एक भय कायम, नाहीतरी ते बोलून गेलीच, तुम्ही जा, मी एकटाच लढीन, मी एकटाच लढीन म्हणत होते ते. तुम्ही नाही तर नाही, मी एकटा लढीन, तुम्ही नाही तर नाही, मी एकटा लढीन, ते बोललेच. उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये भय निर्माण करून आपण एकटे पडल्याची जाणीव निर्माण करून देणे आणि मला नका ना सोडू म्हणून शरद पवारांच्या चरणावर लीन होणे, नका सोडून जाऊ रंगमहाल असं म्हणत बसणे, हे उद्धव ठाकरेंना अपेक्षित आहे, उद्धव ठाकरेंच्याकडून पवारांना. काँग्रेसवाल्यांनो, मला भाव देणार नसाल तर मी भाजपला आपला भाव मानायला तयार आहे, आणि ते एकदा भाव झाले की मग मी तुम्हाला भाव देणार नाही, हे पवारांनी काँग्रेसवाल्यांना देखील या एका खेळीतून दाखवून दिलेलं असावं. काय स्क्रिप्ट बघा. उद्धव ठाकरे राईट, काँग्रेसवाले राईट, अजित पवारचा कार्यक्रम, सुप्रिया सुळे पुढे मोठ्या, आणि भाजपवाल्यांना उगाच गुदगुल्या. आलं तर बरंच आहे, आलं तर बरंच आहे. अहो, एक दगड आणि किती पक्षी, किती पक्षी, गंती नाही. असा आडवा बिर 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 करत दगड जातो आणि 2-4 पाखरं एकदाच पटापटा पटापटा पटा खाली पडतात. सुषमा अंधारेंनी या सगळ्या डावाला उघड करण्याचा प्रयत्न केला असावा आणि विचारलंय स्क्रिप्ट कोणी लिहिली, कळलं का अंधारेबाई नेमकी स्क्रिप्ट कोणी लिहिली? कारण तुमच्याच बंधूंनी उत्तर दिलंय स्क्रिप्ट कोणी लिहिली आणि का लिहिली. नमस्कार.